माझा महाराष्ट्रातल्या सर्व तरुणाईला नेहमीप्रमाणे एकच संदेश असतो की तुम्ही छत्रपतींचा इतिहास फॉलो करा. तुम्ही इतके मोठे व्हा की तुमच्या आईची कुस पावन करा. एक तर चांगल्या क्षेत्रात तरी नाव मोठं करा, नाही तर वाईट क्षेत्रात तरी नाव मोठं करा. पण नावामुळं काम झालं पाहिजे. नाव ऐकलं की काम झालं पाहिजे. तुम्हाला मी सांगतो. आणि कुणाचा कार्यकर्ता बघून कधीच जगू नका. राजकारण्यांच्या सतरंजा उचलण्यापेक्षा आहे ना, आईचं आहे ना, आईनी झोपलून उठल्यानंतर तिचं अंथरूण उचलायचं पसंती दे त्या गोष्टीला. कुणी कुणाचं नाहीये, राजकारणी कुणाचं नाही, कोण कुणाचं नाहीये. नेत्याच्या वाढदिवसाला 300 ml रक्त देताना कधीतरी बापाकडे पण लक्ष द्या. त्याची फाटलेली कपडे आहेत ना, त्याची ती अवस्था आहे ना, फक्त त्यांनी आहे ना राजयोग कधी भोगला नाही, फक्त तुमच्यासाठी. त्यांनी ते सोडलं सगळं. त्या मातेनी पण आहे ना, तिने गळ्यातले दागिने घाण ठेवले. बापांनी जमीन विकली, घर घाण ठेवलं, जमिनीवरती लोन काढलं, PF काढलं आणि तुझं कॉलेजचं ऍडमिशन केलेले तुमचं आणि आमचं. फक्त आहे ना, कॉलेजला जाणाऱ्या तरुणाईला मला एकच सांगायचंय, 10वीला प्रेम होतं, 11वी 12वीला इथे कट केलं जातं, इथं ब्लेड मारतात मुली आणि मुलं. 13वी 14वी होत नाही तर पळून जातात. नका करू. 2 वर्षांनी तुम्ही रिटर्न येता. परत त्या बापाचा आत्मा रडत असतो, त्या आईचा आत्मा पण रडत असतो. हे करू नका. ही शिकवण आपली नाही. हे आपला जो धर्म आहे, आपली जी संस्कृती आहे, याच्यामध्ये जमत बसत नाहीयेत. अभ्यास करा. IAS IPS सुपर क्लास 1 अधिकारी व्हा. आणि ते अधिकारी झाल्यानंतर तिची माय, जी तुझी माय आहे ना, तिची कुस पावन कर. ठीक आहे, आम्हाला अधिकारी नाही बनता आलं, पण मला माझ्या आईने इतका मोठा केलाय ना की मी उपाशी मरू शकत नाही. सातबाऱ्याची गुरमी, सातबाऱ्याची नशा मला नाहीये. 3 जिल्ह्यात माझ्या पण जमिनी आहेत, पण आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाहीये. गुंठा कधी विकला नाही. पण तरुणाईला एकच सांगतो, आई बापाची स्वप्न पूर्ण करा, नाही तर आयुष्यात येऊन तुमचा काहीच उपयोग नाही. काहीच नाही. बापानी आहे ना मान खाली घालून आहे ना गावाच्या चौकातून वरच्या चौकात गेलं नाही पाहिजे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. त्याच्यामुळे ना तुम्ही स्वतःला घडवा, स्वतःला वेळ द्या, स्वतःच्या प्रेमामध्ये पडा, लोकांच्या पडू नका. सौंदर्याला आहे ना कोमेजण्याचा शाप आहे. त्या चंद्राला पण डाग आहे. माणसाच्या देहाची आज ना उद्या माती होणार आहे. त्याच्यामुळे तरुणाईला मी एकच सांगतो, शिक्षण घ्या, अभ्यास करा, इतके मोठे व्हा की 50 वर्ष तरी तुमचं नाव टिकलं पाहिजे. आणि आईबाप तुमचे ना AC कारमध्ये फिरले पाहिजे तुमच्या पैशावरती. लहानाचे मोठे त्यांनी तुम्हाला केले ना, त्यांची जबाबदारी संपली.